नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा ओबीसी वादामध्ये सरकारची कोंडी. सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलत आहेत. आमदारांची कबुली. विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत? जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तरी. सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही. आम्ही आता आशा सोडलेली आहे. धनगर समाजालाही 10 वर्षांपूर्वी आश्वासन दिलेलं तेही पूर्ण नाही. मराठा धनगर आरक्षणावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा. ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचं सांगतायत. हे फडणवीस आणि दरेकरांच्या माध्यमातून चालवत असलेलं अभियान. जरांगेंची जोरदार टीका. मनोज जरांगे मवियाच्या काळामध्ये का जन्मला नाही? भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य. तर बोंडेंसारखी लोक भाजप बुडवणार. मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. आरक्षणामुळे गावागावात वाद. काही जण दंगली घडून आणतील. येत्या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भडकाभडकी होईल. प्रकाश आंबेडकरांकडून दंगलीची भीती व्यक्त. मी कोणत्याही ठिकाणाला आव्हान देत नाही. तुझ्या नादाला लागण्याएवढी तुझी कुवत नाही. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल. तर भाजपची राजकीय कबर बांधणार. उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागलीय. वैचारिक कीड मारण्याचं बेगॉन स्प्रे आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मनसेनं सर्व जागा लढण्याची घोषणा केली आणि आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. किती मोठी डील होऊ शकते विचार करा. संजय राऊतांचा राज ठाकरे शिंदेंच्या भेटीवर निशाणा. संजय राऊत भाड्याचा भोंगा. भाड्याच्या ट्रकमधून मालवाहतूक करतात तसेच राऊत बोलतात. मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर बोचरी टीका. राज्यामध्ये माहितीचाच भगवा फडकणार. कुणीही थांबवू शकणार नाही. खोटं कोण आणि खरं कोण जनतेला माहिती. अमरावतीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचा आमचा संकल्प. अमरावतीमधून माहितीचे 8 आमदार निवडून आणणार. मुख्यमंत्रीपदाबाबत अनिल बोंडेंचं मोठं वक्तव्य. माझी हा शब्द खूप रुतणारा. आमच्या मनामधले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच. नवनीत राणा यांचं अमरावतीमध्ये फडणवीसांसमोर वक्तव्य. विधानसभेला विदर्भामध्ये पुन्हा 40+चा आकडा गाठायचा आहे. आकडा गाठण्यासाठी भंडाऱ्याची मोठी जबाबदारी. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेणार. सोलापूर दौऱ्यापूर्वी आज राज ठाकरे पुण्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. जनता दरबारासह दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांना अजित पवार उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा 6 मतदारसंघांचा ते आढावा घेतील. लाडकी बहीण योजना म्हणजे लाच देऊन मत मागण्याचा प्रकार. सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर ठाकरेंची टीका. आव्हाडांची गाडी फोडली त्याचा निषेधच. मात्र आपणही कुणाबद्दल बोलताना सांभाळून बोलावं. रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला. महाराष्ट्रामधील भाजपचा मोठा नेता सचिन वाझेचा बोलवता धनी. वाझेच्या अनिल देशमुखांवरील आरोपांवर विनायक राऊतांची टीका. अनिल देशमुख मूर्ख माणूस. गृहमंत्री असताना काही बोलू शकले नाहीत, काही करू शकले नाहीत. नारायण राणेंचा अनिल देशमुखांवर निशाणा. हु इज फडणवीस? सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? फडणवीस स्वतःच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत. वाझेच्या आरोपावरून सुषमा अंधारेंचा निशाणा. सचिन वाझे इतके दिवस कुठे होते? अमोल मिटकरींचा सवाल. तर माजी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी. अमोल मिटकरींची मागणी. पुण्यामधील हडपसर, वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला द्या. सुषमा अंधारेंची शिवसंकल्प मेळाव्यातून मवियाकडे मागणी. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच. प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंना अप्रत्यक्षपणे आमदारकीसाठी शुभेच्छा. काँग्रेसचे दिलीप माने सोलापूर दक्षिण विधानसभेतून इच्छुक. जळगाव जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये रक्षा खडसे संतापल्या. काम होत नसेल तर गडकरींकडे बदलीची मागणी करते. खड्ड्यांचं काम न झाल्यानं रक्षा खडसे अधिकाऱ्यावर संतापल्या. इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण मानेंचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश. इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. बाळासाहेब थोरात आणि रोहित पवारांच्या आरोपांवर राधाकृष्ण विखेंची टीका. पहिल्या शर्यतीमध्ये तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला? सुजय विखेंच्या विधानसभा लढवण्यावर विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरेंचा निशाणा.
सोलापूरमध्ये पार पडला काँग्रेसचा मेळावा. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचा अप्रत्यक्षपणे दिलीप माने यांना पाठिंबा. दिलीप माने यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप माने यांना आमदारकीसाठी शुभेच्छा. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच असं म्हणत प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंचं स्वागत. शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा चिपळूण विधानसभा उमेदवारी वर्तावा. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असल्यानं चिपळूणमध्ये माहितीची डोकेदुखी वाढणार. शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाणांचा चिपळूण विधानसभेवर दावा. दादा गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असल्यानं माहितीची डोकेदुखी वाढणार. नाशिकच्या मालेगावमधील चांदवड देवळा विधानसभेची मनसेच्या निरीक्षकांकडून चाचपणी. मनसे नेते राजू उंबरकरांकडून कार्यकर्त्यांची भेट घेत आढावा बैठक. नांदेडच्या शिकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदेंनी मुंबईमध्ये पवारांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. साताऱ्याच्या मायणीमधील देशमुख कुटुंबातील महिलांची ईडी पथकाकडून 14 तास चौकशी. मायणी ग्रामस्थांकडून चौकशीच्या निषेधार्थ कडकडीत बंद. पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच पूजानं सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार. सूत्रांची माहिती. मनोरमा खेडकरची येरवाडा कारागृहातून सुटका. मुळशीमधील शेतकऱ्याला पिस्तूलनं धाक दाखवल्याचं प्रकरण. पुणे न्यायालयाकडून मनोरमा खेडकरला जामीन. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमची नाशिकच्या कारागृहामध्ये परवानगी. कडक पोलीस सुरक्षेमध्ये अबू सालेमला नाशिकमध्ये आणलं. चंद्रपुरातील ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखासह 2 साथीदारांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. 40 काडतुसांची खरेदी करताना पोलिसांनी केली होती अटक. रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धनंजय मुंडे परळीमध्ये प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला. मुंबईमधील खासगी रुग्णालयामध्ये धनंजय मुंडेंवर पित्ताशयाची शस्त्रक्रिया. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नीलनं दगडूशेठ गणपतीचं ऑनलाईन दर्शन घेतलं. पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम लाडक्या बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची स्वप्नीलची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांकडून स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना शुभेच्छा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नीलच्या वडिलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. नागपुरातील म्हाळगीनगर चौक उड्डाणपुलाचं भूमिपूजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरातील सिमेंट रोडमुळे नागपूरचा विकास धक्कास झाल्याचा काँग्रेसचा आरोप. शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटलांची वर्णी. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या कार्यकारिणीमध्ये बदल. नवी मुंबईच्या वाशीमध्ये सन्मान स्त्री कर्तृत्वाचा कार्यक्रम. महिला क्रिकेटपटू जेमिमा ड्रॉड्रिक्सची उपस्थिती. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांकडून कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जळगाव जिल्हा पूर्व आणि पश्चिम विभागाची बैठक. आमदार राम शिंदेंकडून पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ व्हावं. मनसेचे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना निवेदन. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी 3,40,000 अर्ज दाखल, तर महानगरपालिकेकडे 35,000 अर्ज प्राप्त. प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी सुरू. धुळ्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आवाहन. गोंदियामध्ये मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचं आंदोलन. खासदार प्रशांत पडोळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच छापलं. ठाण्यामधील अंबरनाथमध्ये महिला अत्याचाराविरोधात जनआक्रोश मोर्चा. उरण शिळफाटा महिलांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळती. छत गळतीमुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल. मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक. मुंबईच्या मेट्रो 7 मार्गावरील आकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंतचा प्रवास सुकर होणार. पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधणार. MMRDAचा निर्णय. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार. पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. पुणे जिल्ह्यामधल्या खडकवासला, पवना आणि चासकमान धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यामधील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचना. भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू. दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून 1,31,535 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
धुळ्यामधल्या अक्कलपाडा धरणामध्ये 50% जलसाठा तर वाडी शिवाडी प्रकल्प 100% भरला. शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटणार. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधल्या इंद्रावती आणि पर्लाकोटा नदीला पूर. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. धुळ्यामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये 528 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कपाशीसह मका पिकाला फटका. सरकारकडून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नाशिक शहरामध्ये सकाळपासून संततधार पावसाची हजेरी. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच दुधडी भरून वाहू लागले गोदावरी नदीचं पात्र. नाशिकच्या इगतपुरीमधील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरामध्ये शिरलं पाणी. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवली परिस्थिती. स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सापुतारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उगाची पाड ते आंबापाड रस्त्यावर टेम्पो वाहून गेला. टेम्पोमध्ये अडकलेल्या दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश. नंदुरबार शहराला तापीवरून पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणीपट्टीचा भुर्दंड बसणार. शिंदेगडाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींचा विरोध. धुळ्यामधील अकलाड गावामध्ये संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी. गावामध्ये पालखी मिरवणूक. मोठ्या संख्येनं गावकऱ्यांचा सहभाग. धुळ्यामध्ये उद्यापासून दशामातेच्या उत्सवाला सुरुवात. नवरात्रोत्सवाप्रमाणेच दशामाता उत्सव खानदेशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धुळ्यामध्ये पावसाळ्यापूर्वी नोटीस देऊनही धोकादायक इमारतींची सुधारणा नाही. इमारत दुर्घटना घडल्यास संबंधित घरमालक जबाबदार असणार. पालिकेनं लावले बॅनर. बीडच्या परळीमधील नात्रा गावामध्ये आर्थिक व्यवहारातून गोळीबाराची घटना. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू. सोलापूरच्या करमळ्यामध्ये टर्मिन औषधी विकणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. संबंधितांकडून 19,162 रुपये किमतीच्या औषधांचे 13 बॉक्स जप्त. कृषी अर्थतज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची उपस्थिती. यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित होते. भारत अन्नधान्याचा अतिरिक्त देश. आज भारत दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक. कृषी अर्थतज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मोदींकडून विश्वास व्यक्त. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा कृषी विकास दर जगामध्ये सर्वाधिक. कृषी अर्थतज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं भाष्य. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा आज सेमीफायनलमध्ये सामना. डेन्मार्कच्या ॲक्सेल्सन याचं लक्ष्य सेनसमोर आव्हान असणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्वार्टर फायनल सामना. भारतासमोर ग्रेट ब्रिटनच्या संघाचं आव्हान. कर्णधार हरमप्रीत सिंहच्या कामगिरीवर लक्ष. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीमध्ये भारताच्या खेळाडूंची नशिबानं साथ सोडली. 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये मनू भाकरचं पदक हुकलं तर तिरंदाजीमध्ये धीरज बोम्बादेवरा, अंकिता भकतचं पदकही थोडक्यामध्ये हुकलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. 19 ऑगस्टला अमरनाथ यात्रा संपल्यावर निवडणुकांच्या घोषणेची शक्यता. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार. 28 तासामध्ये पक्षाच्या 2,350हून अधिक प्रतिनिधींचा पाठिंबा. ग्वाल्हेरसोबत संपूर्ण विभागाचा औद्योगिकीकरण होणार. संपूर्ण कामाचा आराखडा तयार. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. काकोरी ट्रेन शताब्दी सोहळा आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या तयारीसंदर्भात बैठक संपन्न. उत्तराखंडमध्ये ठिकठिकाणी सतत पाऊस. केदारनाथ परिसरामध्ये अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून संयुक्त मदत. झारखंडमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन. राज्याच्या सखल भागातून एनडीआरएफच्या टीमकडून 35 जणांची सुटका. भाजप नेते अनिल बलुनी यांच्याकडून केदारनाथमधील भूस्खलनग्रस्त भागांना भेटी तर एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.